नमस्कार, नानीज गोवन किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत. आज आपण बनवतोय अतिशय हेल्दी तरीही अतिशय टेस्टी असणारा पालक सूप, म्हणजेच क्रीम ऑफ स्पिनेच. पालक सूप वैद्यकीयदृष्ट्या आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर आहे. यात असतं नॅचरल आयर्न, कॅल्शियम आणि अँटीऑक्सिडंट, जे आपल्या मुलांची वाढ होण्यासाठी तसंच वयोवृद्धांसाठी सुद्धा खूप फायदेशीर आहे. चला बनवूया. सगळ्यात सुरुवातीला आपण पालक ब्लांच करून घेणार आहोत. ब्लांच म्हणजे हा 2-3 मिनिटं आपल्याला उकळून घ्यायचं आहे. आता या पालकाचा कलर जशाचा तसा राहावा म्हणून फक्त एक चिमूटभर साखर याच्यात घालते. दोन मिनिट पालक बॉईल झालेला आहे. गॅस बंद करते आणि लगेचच हा पालक आपल्याला गरम पाण्यातून एकदम थंड पाण्यात काढून घ्यायचा आहे. बर्फाचं पाणी आहे. असाच गरम पाण्यात पालक ठेवला तर तो खूप काळा पडेल, म्हणून हे लगेच थंड पाण्यात काढून घ्यायचं आहे आणि असाचा 5 मिनिटं आपल्याला ठेवून द्यायचं आहे. आता हा सगळा पालक मिक्सरमध्ये घेते आणि याची आपल्याला एकदम फाईन प्युरी तयार करून घ्यायची आहे. याच्यात वाटताना घालते ओले कोथिंबीरीचे मागचे कोवळे दांडे. याच्यात घालते एकदम छोटी हिरवी मिरची, अर्धा इंच आलं घालते आणि याची एकदम आता बारीक प्युरी तयार करून घेऊया. आता हे सगळं आपल्याला गाळून घ्यायचं आहे. आता ही मस्त अशी आपली ग्रेव्ही तयार आहे. तुम्ही कलर बघू शकता, अजिबात बदललेला नाही आहे. आता सूप करायला सुरू करूया. आता त्याच कढईत घेतलं आहे एक मोठा चमचा तूप. तुम्हाला इथे हवं असेल तर बटर पण यूज करू शकता. आता याच्यात घालते एकदम बारीक चिरून घेतलेला लसूण आणि हा लसूण आपल्याला एकदम गोल्डन ब्राऊन होईपर्यंत फ्राय करून घ्यायचा आहे. असा एकदम ब्राऊन होईपर्यंत आपल्याला लसूण फ्राय करून घ्यायचा आहे, तरच त्याची एकदम मस्त चव या सूपमध्ये उतरते. घालते 2 चमचे गव्हाचं पीठ आणि हे पण ब्राऊन होईपर्यंत आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे या तुपात. खरं म्हणजे हॉटेलमध्ये हा प्रोसेस करताना भरपूर बटर वापरतात आणि या गव्हाच्या पिठाऐवजी मैद्याचं पीठ वापरतात, पण आपण घरी करतोय म्हणून थोडंसं हेल्दी व्हर्जन आपण बनवणार आहोत. आता हे छान फ्राय झालेलं आहे. आता याच्यात मी 1 कप दूध ॲड करणार आहे, पण एकदम थोडं थोडं ॲड करायचं. आता एक उकळी आल्यानंतर याच्यात आपण पालकची प्युरी ॲड करूया. थोडंसं पाणी ॲड करते. याच्यात घालूया एक तमालपत्र. आता ही उकळी आली की आपल्याला गॅस बंद करायचा आहे. तुमच्या आवडीप्रमाणे याच्यात मिरी पावडर घालायचा. याच्यात घालते एक छोटा चमचा ओरिगेनो. हा सूप मी मुलांसाठी करते म्हणून त्यांच्या आवडीचे थोडेसे ओरिगेनो याच्यात मी घालणार आहे. आता याला एक मस्त उकळी आलेली आहे. गॅस बंद करते. तुम्ही पाहिलंच असेल हे पालक सूप बनवायला किती सोपं आहे आणि यात आपण बटर वगैरे अजिबात वापरलेलं नाही आहे. त्यामुळे मुलांसाठी, मोठ्यांसाठी किंवा एखाद्या आजारी व्यक्तीसाठी हा सूप एकदम परफेक्ट आहे. आणि मुलांना पालक खाऊ घालायची ही एक मस्त आयडिया आहे. रेसिपी आवडली तर लाईक आणि शेअर करा. परत भेटू पुढच्या शनिवारी. तोपर्यंत स्वस्त रहा, मस्त रहा.